सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आर्थिक अडचणी आज कमी होतील. खूप दिवसांपासून व्यवसायामध्ये स्वतःचं स्थान मिळवण्याचा तुमचा जो संघर्ष सुरू होता तो आता कमी होईल. कामामध्ये अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळेल असं दिसतंय. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ आहे. जे काम तुम्ही करताय त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु सावध राहा. तुमची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल. तुम्ही प्रयत्न करत राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कामाच्या बाबतीमध्ये तुमचा फोकस चांगला राहणार आहे. तेव्हा नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळण्याचे योग आहेत. गोष्टी तुमच्या बाजूने घडत आहेत. फक्त संयम ठेवा आणि काम करत राहा. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते. काही खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर जे आवश्यक आहे तेच खरेदी करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा करिअरमधील प्रगती कशी टिकवून ठेवता येईल ते सांगेल. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा असेल. ग्रहमान तसं अगदी उत्तम आहे. अनपेक्षितपणे प्रगतीचा वेग तुमचा अफाट असेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही वेगानं पुढे जाणार आहात आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. कामावरील फोकस तुमचा कमी होईल. अशी कुठलीच गोष्ट तुम्ही करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज जास्त मेहनतीचा दिवस आहे. सहकाऱ्यांना तुम्ही समजून घ्या, तसेच त्यांचं बोलणं ऐका. काही दिवसांपासून तुमच्यामध्ये अहंकाराची भावना वाढ होते. अहंकार वाईट असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्ही फोकस करा. सखोल विचाराने निर्णय घेतले तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठा लाभ होईल. व्यवसायामध्ये काम वाढत असून तुम्हाला त्यासाठी जास्त वेळ हा द्यावा लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आज व्यवसायाच्या बाबतीमध्ये थोडासा ताण वाढतोय. तो कमी करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नोकरी व्यवसायामध्ये जबाबदारी तुम्हालाच पूर्ण करावी लागेल. दरम्यान अस्थिरता तुमची पाठ का सोडत नाही याचं कारण तुम्ही शोधून काढा. कामाचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा मलाच जास्त काम का दिलं जातंय असं विचारायचं असेल तर ते विचारणं पहिलं बंद करा. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा दशम स्थानात येऊन सूर्यासोबत आहे. तेव्हा दिवसभर तुमची धावपळ, सरकारी ऑफिसमध्ये चक्रा वाढणार आहेत. आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी योग्य आहे, परंतु ते करत असताना जाणकारांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. दरम्यान तुमची मेहनत सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळवून देईल. जे काही काम तुम्ही हातात घेणार आहात ते अगदी उत्साहानं तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रत्येकाची वेळ येते हे लक्षात ठेवा. चांगली संधी मिळाली तर तुम्ही त्याचा लाभ घ्याल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीनं लक्षात ठेवावं की सतत विचार केल्यामुळे तुमच्यावरील ताणतणाव वाढू शकतो. अतिविचार तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा. तुमच्यामुळे कामामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असतील तर आधी तुमची चूक मान्य करा. चुका सुधारून मेहनतीनं प्रोजेक्ट पूर्ण करा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधक उभेच आहेत, परंतु
तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे शत्रूवरती तुम्ही मात करणार आहात. वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहा, हे महत्त्वाचं आहे. भविष्याचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या, तरच सकारात्मक गोष्टी घडतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण खुशखबर मिळण्याचे योग आहेत. ऑफिस असो किंवा घर, तुमची परिस्थिती बदलेल, त्यामुळे नवीन योजना तुमच्या यशस्वी होतील. ऑफिसच्या कामाचा थोडासा ताण तुम्हाला असेल, परंतु बाकी वातावरण ठीक आहे. तुमचं काम वेळेमध्ये पूर्ण होईल, फक्त जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. जुने वाद संपणार असून वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत. नकारात्मक विचार टाळा, म्हणजे तुमचं पुढे जाणं सोपं होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीची व्यवसायामध्ये चांगली प्रगती झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं पेमेंट रखडलेलं असेल तर ते मिळवण्याचा योग आहे. नवीन संपर्कामधून तुम्हाला लाभाचे चांगले योग आहेत. ऑफिस किंवा घरी जे काही काम तुम्ही करताय तिथे निष्काळजीपणा करू नका. भूतकाळातील अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल आणि समस्या तुमच्या मार्गी लागतील. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी ग्रहस्थिती उत्तम आहे. कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. तुमचा मान सन्मान वाढणार असून सामाजिक आणि धार्मिक कार्यात भरपूर काम तुम्ही करणार आहात. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष लाभ असून दिवसभर तुम्हाला सुख समृद्धीचे योग आहेत. घरातील वातावरण हे सकारात्मक असेल. धार्मिक ठिकाणी जाण्याचा तुमचा योग असून सासरच्या लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी कामामध्ये उत्तम लाभ असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होणार आहेत. आत्मविश्वास द्विगुणित झाल्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. कुंभाचे लोक आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर पुढे व्हावं. अध्यात्म आणि धर्म याबद्दलची तुमची रुची वाढणार आहे. वेळेचा योग्य उपयोग तुम्ही करा, म्हणजे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी काही वाद जर सुरू असतील तर ते कमी होतील. गुप्त शत्रू अचानक सक्रिय होणार आहेत, तेव्हा सावध राहा. अनेक संधी तुम्हाला येतील, त्याचा लाभ घ्या. तुमचा स्वामी हा गुरु शुभ स्थितीत असल्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले राहणार आहेत. कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळणं कठीण आहे. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढणार असून त्या संदर्भातल्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राला 108 वेळा जप करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.